नमस्कार, स्वागत आहे आपला संवाद थेट संवादच्या आजच्या कार्यक्रमामध्ये। मंडळी, आजच्या या विशेष भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत मराठा समाजाच्या संघटनात्मक एकीकरणावरती। तसं बघायला गेलं तर दिल्लीचेही तख्त राखणारा हा समाज, अफगाणिस्तानातील आग्नेय दिशेच्या अटकच्या किल्ल्यावरच्या बुरुजावरती भगवा जरी फटकवणारा हा समाज, म्हणजेच अटकेपार भगवा फडकवणारा हा समाज कायम राज्यकर्ता या एकाच दृष्टीतून बघत आलेला आहे। या समाजाला तसं फोकस केले गेलेलं आहे, परंतु राज्य करत असताना देखील या मराठा समाजाची व्याप्ती किती मोठी आहे हे मात्र समाजाने विचारात घेतलेलं नाही। आज जर का एकंदरीत जनगणनेच्या 2011 सालच्या जनगणनेचा आपण विचार केला तर साधारणपणे 32 ते 40% इतकी जास्त प्रमाणात उपलब्ध असलेली ही मराठा समाजाची संख्या, या संख्येमध्ये राज्यकर्ते सगळे असतील का? नक्कीच नसतील। या राज्यकर्त्यांच्या बरोबर सुद्धा क्षात्र धर्म किंवा क्षत्रिय धर्म पाळणारे सैनिक तेव्हाही होते, आजही होते। मग ते कुणबी असतील, कष्टकरी असतील, आज या लोकांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे, ही एकमेव नितांत माग घेऊन मराठा समाज आज रस्त्यावरती उतरतोय। परंतु या रस्त्यावरती उतरण्यामध्ये कुठेही आक्रस्ताळेपणा नाही आहे, त्यामध्ये सुद्धा एक शिस्त आहे, त्यामध्ये सुद्धा एक संयम आहे। आणि एकंदरीत हा काय प्रकार आहे? मराठा समाज आज रस्त्यावरती का उतरतोय, किंबहुना मराठा समाजाला रस्त्यावरती उतरण्यासाठी का मजबूर केलं गेलं, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत। आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर आलेले आहेत गणेश कडू। गणेशजी, आपण आज या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आलात, आपलं स्वागत आहे। तसंच गणेशजींच्या बरोबर अनंत लबडे हे सुद्धा उपस्थित आहेत। लबडे साहेब, आपलं देखील कर्नाळा टीव्हीच्या स्टुडिओमध्ये स्वागत। त्याचबरोबर लक्ष्मण ठाकूर आपल्याबरोबर आहेत। लक्ष्मणजी सुद्धा या सगळ्या विषयांवरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। लक्ष्मणजी, आपलं सुद्धा कर्नाळा टीव्हीच्या स्टुडिओमध्ये स्वागत। मंडळी, आज मराठा समाज फार मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरला आहे, परंतु एखाद्या आंदोलनासाठी रस्त्यावरती येणं आणि मराठा समाजाने मूक मोर्चाच्या माध्यमातून लाखोंचे मोर्चे काढणं, याच्यामध्ये कुठेतरी एक जमीन आसमानाची तफावत आहे। सर्वप्रथम ह्या मोर्चावरती आपल्याला का उतरावं लागलं आणि ह्या मूक मोर्चाचं तुम्ही नियोजन करत असताना मुख्य मागण्या काय आहेत, हे जरा आमच्या दर्शकांना सांगा। कोपर्डीचं जे प्रकरण घडलं म्हणजे ते मानवीय असंच म्हणावं लागेल। सर्व समाजाला काळीमा फासेल अशाच प्रकारचा हा प्रकार होता आणि हा प्रकार आमच्या मराठा भगिनीवरती झाला। तो झाल्यानंतर देखील खूप दिवस लागले, खूप वेळ लागला ह्याची दखल घेण्याची। म्हणजे सरकार तर लांब राहिलं, पण पोलिसांनी देखील त्याची त्या प्रकारे दखल नव्हती घेतली। आणि तो जर अमानुष प्रकार पाहिला तर मग तो मराठा समाजाचीच मुलगी आहे म्हणून असं नाही, तर कुठल्याही इतर समाजाच्या मुलीवर अशा प्रकारचा अत्याचार पुन्हा कधी घडू नये, ही याच्या मागची प्रामाणिक भावना आहे। आणि हा प्रकार घडल्यानंतर मराठ्यांवर होणारे अन्याय, अत्याचार, कारण आत्ताच आम्हाला 16% आरक्षण दिलं गेलं होतं सरकारकडनं, पण ते 16% आरक्षण दिल्यानंतर एक 10-15 दिवसाची जशी दिवाळी असते तशा प्रकारचा दिवाळी उत्सव आम्ही साजरा केला मराठ्यांनी। तो साजरा केल्यानंतर आम्हाला वाटलं की आता कुठेतरी आमची जी परवड आहे ती कुठेतरी कोणत्या तरी एका क्षणाला थांबेल, कारण तेही आरक्षण मागताना आम्ही मोठ्या भावाची नक्कीच भूमिका घेतली होती की आम्हाला आरक्षण देत असताना इतर कोणत्याही समाज बांधवाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला आपण आरक्षण द्यावं। आणि तेही मिळवत असताना आम्ही सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला वाटतं की प्रत्येक वेळा मराठा समाज हाच राजकारणात पुढे आहे आणि तो सत्तेवर आहे, तर आम्ही सांगितलं ठीक आहे, राजकारण सोडून शिक्षण आणि नोकरी, ज्याच्यात खरंच आमच्या मुलांची दरवेळेला पडझड झालेली आहे, पडझड होत आहे, कारण तो दरवेळेला हिरमूस होतोय। 40% 50% मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ॲडमिशन अगदी सहज मिळवते आणि माझा मराठा समाजाचा विद्यार्थी जो 80-90% मिळवतो, मी मराठा समाजात असं म्हणत नाही, इतरही त्याच्यात समाज आहेत जेही शिक्षित आहेत, शिकतायत, त्यांनाही ह्याच गोष्टीमुळे, ह्या आरक्षणामुळे दरवेळेला बळी पडावं लागतं आहे। आज कोपर्डीच्या त्या आमच्या भगिनीचा जो बलिदान आहे, ते बलिदान आज खऱ्या अर्थाने योगदान आमच्या मराठा समाजासाठी ठरते। म्हणजे प्रत्येक वेळेला असंच झालेलं आहे की कोणीतरी बलिदान केल्याशिवाय क्रांती घडत नाही, आणि आज ती क्रांती नक्कीच या आमच्या भगिनीच्यामुळे घडलेली आहे। तिचा जो अमानुष छळ करून तिचा जो खून केला गेला, आमची पहिली मागणी तीच आहे की त्या नराधमांना ह्या वर्षाच्या आत फाशी झाली पाहिजे। वर्षाच्या आत म्हणण्यापेक्षा लागोलागच त्यांना पकडलं तर त्यांना लगेचच तिथे फाशी देण्यात यावी, म्हणजे फाशीची सजा सुनावण्यात यावी। गणेशजी, या ठिकाणी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडतात। एक म्हणजे कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांना तातडीनं शिक्षा देण्यात यावी, आणि याच्या बरोबरनीच आरक्षणाचा मुद्दा। लबडे साहेबांच्याकडे आता मी येतोय। या दोन मुद्द्यांव्यतिरिक्त ॲट्रॉसिटी सारख्या एका संवेदनशील कायद्यावरती सुद्धा आपण काही मागण्या घेऊन आलेल्या आहात, काय स्वरूपाच्या मागण्या आहेत या?
आमचा मराठा समाजाचा ॲट्रॉसिटी या कायद्याला विरोध नाही, किंबहुना ॲट्रॉसिटीमध्ये जो गैरप्रकार घडतो किंवा तो ॲट्रॉसिटी कायदा लादला जातो त्याचा दुरुपयोग होऊ नये आणि त्या कायद्यामध्ये बदल घडावा, ज्या दुरुस्त व्हावा, ह्या आमच्या मागण्या आहेत. आज देखील काही बौद्ध धर्मी हे माझे मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत. आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला जातो, ते आमच्या कार्यक्रमाला येतात. आज आमचा मोर्चा देखील बौद्ध धर्माचा जो शांततेचा मार्ग आहे त्या शांततेच्या मार्गानेच चाललेला आहे. अगदी बरोबर. तर बरेचदा असं होतं की बौद्ध धर्माच्या व्यक्तीवर भांडणं झाली, तो बौद्ध म्हणून भांडण झालेलं नसतं, परंतु जेव्हा ते पोलीस स्टेशनला जातो तेव्हा तो बौद्ध आहे हे तेव्हा माहीत पडतं भांडणं करणारं, आणि मग तिथे ॲट्रॉसिटी दाखल केली. तर असे काही मंडळी मराठा समाजाचे आहेत किंवा बौद्ध समाजातले देखील असतील की त्यांना निर्दोष असताना देखील त्यात बळी पडला जातो, त्याची शिक्षा ती भोगली जातात. हे काही असे आहेत, पण नंतर बरेच दिवस ते शिक्षा भोगून सुद्धा बाहेर पण येतात ना निर्दोष होऊन. मग ते ॲट्रॉसिटी जे दाखल केलेले आहेत त्यांच्याबद्दल काय करायचं आमचं म्हणणं आहे. म्हणून ते जो गैरप्रकार घडतो, ज्याचा दुरुपयोग केला जातो, त्याच्यात फक्त दुरुस्ती करण्यात यावी. समाजातली तेढ मिटेल अशा स्वरूपाची भूमिका या ठिकाणी मराठा समाजाची आहे. लबडे साहेबांनी अत्यंत समर्पक शब्दामध्ये ती मांडली आहे. 3 महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर या ठिकाणी येत आहेत. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांना शासन होणं, ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये सुधारणा होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळणं. ठाकूर साहेब, मी तुमच्याकडे येतो. या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांव्यतिरिक्त सुद्धा काही मुद्दे आपल्या निवेदनामध्ये मांडलेले आहेत. तर ह्या 3 मुद्द्यांव्यतिरिक्त आणखीन काय मागण्या मराठा समाजाच्या आहेत? 3 मुद्द्यांबद्दल बोलायचं झालं, चौथा मुद्दा शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे. शेतकऱ्यांचे दुष्काळ परिस्थिती असताना आपले सरकार तिथे जाणून दुर्लक्ष करते. आज आपल्या इकडे लोक नोकरीला आहेत, पगार भेटतात महिन्याला, पण आपल्या भागामध्ये त्याची तेवढी झल पोचत नाही. पण आज आपण ते मराठवाडा, विदर्भ वरच्या भागात गेलो तर त्या लोकांच्या बराच त्याचा परिणाम होतोय आणि त्या लोकांना तिथे उपाशी उभे राहायला लागते. तर मग ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. शेतीमालाला चांगला बाजारभाव, हमी भाव दिला पाहिजे, हे आमच्या प्रमुख मागण्या. आणि या ठिकाणी आम्ही शेतकरी म्हणत असताना केवळ आणि केवळ मराठा शेतकरी म्हणून नाही, तर सरसकट शेतकरी. कारण शेतकरी हा काय कुठल्या जातीचा शेतकरी नसतो. अगदी बरोबर. तो शेतकरी आहे, तो सर्व समाजाचे शेतकरी आहेत. मग त्या प्रत्येक समाजाच्या शेतकऱ्याला योग्य तो हमीभाव मिळाला पाहिजे. मग आत्महत्या करणारा मराठा समाजाचाच शेतकरी असलाय म्हणून आम्ही उतरलोय अशातला प्रकार नाही. आमचं म्हणणं आहे की कुठल्याच जमातीच्या, कुठल्याच जातीच्या शेतकऱ्याला यापुढे या महाराष्ट्रामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे यामध्ये आत्महत्या करण्याची गरज लागली नाही पाहिजे. त्यांच्या मुलांचं जे शिक्षण आहे हे शिक्षणाची जबाबदारी सरकारने उचलावी. जर त्या मुलांना शिक्षण मिळालं तर मला वाटतं पुढच्या पिढीला तिथे शेती करत असताना आधुनिक शेती आणि इतर ज्या गोष्टी आहेत, जर 2 मुलं असतील तर एक मुलगा शेती करेल आणि एक मुलगा त्या शेतीवरती उदरनिर्वाह चालत नसेल तर नोकरीवरती त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकेल. मराठा समाज आज रस्त्यावरती उतरतोय. ज्याला मुठभर राज्यकर्ते म्हणून फोकस केलं गेलं, आज त्या समाजाला खरोखर ही आर्थिक तफावत, ही चणचण भासू लागलेली आहे. आणि केवळ आपला स्वार्थच नाही तर या समाज मनाचा आरसा असणारा शेतकरी आणि दुर्लक्षित या सगळ्यांकरता मागण्या घेऊन मराठा समाज आज रस्त्यावरती उतरतोय. या सगळ्याच मुद्द्यांवरती आपण त्यांच्याकडे या टेबलाच्या पलीकडे जाऊन चर्चा करणार आहोत. मीडिया काय म्हणते, त्यांच्यावरती आरोप काय होत आहेत, या आरोप प्रत्यारोपांचं राजकारण का खेळलं जात आहे, या सगळ्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. परंतु तुर्तास थेट संवादमध्ये वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद, थेट संवाद. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा नागरी सहकारी बँक. बँकेच्या स्थापनेपासून ते आज तागायत ऑडिट वर्ग अ असलेली रायगड जिल्ह्यातील अग्रणी बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार FSWM अर्थात फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँक म्हणून नावारूपास आलेली बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. पारदर्शक कारभारामुळे MS कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन द्वारा उत्कृष्ट बँक म्हणून कर्नाळा बँकेला मिळाले आहे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक. बँकेच्या ठेवी 425 कोटींच्या वर. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.47%. 0 LPA असलेली खऱ्या अर्थाने जनतेची बँक
कर्नाळा नागरी सहकारी बँक. आम्ही आपल्याला पुरवितो आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक बँकिंग सेवा आणि योजना. अगदी लाईट बिल भरण्यापासून शैक्षणिक कर्ज योजना, सुवर्ण कलश योजना, शिशु विद्या वेतन योजना यासह कोर बँकिंग म्हणजेच RTGS आणि NEFT सेवा, लोकल सेवा, खातेदाराला त्याच्या खात्यातील आर्थिक व्यवहारांची पूर्ण माहिती देणारी SMS सेवा, आधार कार्ड सेवा. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोने तारण कर्ज योजना केवळ 11% व्याज दराने. बँकेच्या एकूण 15 शाखा कार्यरत आहेत. पनवेल, नवीन पनवेल, तक्का, खारघर, महाड, कामोठे, मोहपाडा, तळोजे, उल्वे, उरण, कोपरोली, द्रोणागिरी, कासारभट, सुकापूर आणि चौक. याशिवाय लोणावळा, नेरळ या नवीन शाखा आम्ही ग्राहकांच्या सेवेत लवकरच रुजू करीत आहोत. बँकेची ATM सेवा देखील सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज देणारी बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. ग्राहकांच्या मनात आपलेपणा निर्माण करणारी आपली बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. बँकेच्या विविध सेवा आणि योजनांसंदर्भात आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे कर्नाळा नागरी सहकारी बँक, टपाल नाका, उरण रोड, पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक 022-2745-9111 आणि 022-2746-2700. कर्नाळा नागरी सहकारी बँक. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं संवाद थेट संवादच्या आजच्या कार्यक्रमात. आजचा विषय आहे मराठा समाज. मराठा समाज रस्त्यावरती उतरला आहे. का उतरला आहे हे आपण जाणून घेतलं, परंतु मीडियामध्ये काही याच्या विरोधात सुद्धा बातम्या येतात. या सगळ्यांवरती मी चर्चा करणार आहे संवाद थेट संवादच्या ह्या पोर्शनमध्ये. गणेशजी, आपण आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी मांडलात, परंतु मराठा समाजाला आरक्षण नको असं बापट समितीच्या अहवालाने सांगितलं होतं. नारायण राणे समितीने केवळ 11 दिवसामध्ये 18.5 मराठा समाजाचं विश्लेषण करून जो अहवाल दिला होता, जो पॉझिटिव्ह आहे. सरकारने कुठेतरी भूमिका घेतली होती. तर मराठा समाजाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की हे जे अहवाल आहेत या 2 अहवालांच्या मध्ये कुठेतरी हा निर्णय भरडला गेलाय, चिरडला गेलाय. बऱ्याचशा सकारात्मक नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. तर हे आरक्षणाची खरोखर गरज काय? मंदारजी, विषयच असा आहे की 2011 साली ज्यावेळी बापट अहवाल आला, बापट समितीचा अहवाल आला, मला एकच सांगायचं आहे की समजा मी आणि माझे वडील आणि मला असलेले माझी 4 भावंड ही जेव्हा एका एकरामध्ये 6 जण व्यक्ती अगदी पोटभर व्यवस्थित खाऊ शकत होते, पण तो काळ वेगळा होता. आता काळ बदललाय. आम्ही 4 भावंड, या 4 भावंडांमध्ये जेव्हा 1 एकर जमीन वाट्याला येते त्यावेळी माझ्या वाट्याला 10 गुंठा, माझ्या इतर 3 भावांना 10 गुंठा. या 10 गुंठ्या जमिनीमध्ये मी माझं पुन्हा 4 लोकांचं कुटुंब चालवणं हे सहजरित्या पॉसिबल नाहीये. मग अशा वेळेत माझा मराठा समाज जो आहे, या मराठा समाजामधले जे काही आता विद्यार्थी दशेतली मुलं आहेत ती पूर्ण शिक्षण घेऊ शकत नाहीत. आणि शिक्षण जर घेतलं, शिक्षण घेऊन ते कसे तरी मेटाकुटीला येऊन शिक्षण घेऊन पोचलेच, तर पुन्हा एकदा हा आरक्षणाचा जो गाडा आहे तो आडवा येतो. या आरक्षणाच्या गाड्यामुळे कायम तिथे आमची हेटाळणीच केली गेलेली आहे. आम्हाला नेहमी पिछेहाट घ्यावी लागलेली आहे. जे विद्यार्थी आपल्या क्वालिफिकेशनवरती वरती जाण्याचा प्रयत्न करतात, 90% मिळवतात, 80% मिळवतात, परंतु पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आम्हाला तिथे ॲडमिशन मिळत नाही आहे, नोकऱ्या मिळत नाही आहेत. तर माझी मागणीच आमची अशी आहे की आम्ही मागताना एवढंच मागतोय की आम्हाला नोकरीत आणि शिक्षणात फक्त आरक्षण द्या, बाकी कोणत्याही गोष्टीत आम्हाला आरक्षणाची गरज नाही. गणेशजी, तुम्ही या ठिकाणी जे मुद्दे मांडलेत, माझ्या माहितीप्रमाणे नारायण राणे यांच्या अहवालात हे सगळे मुद्दे इन्कॉर्पोरेटेड आहेत. तर बघ, न्यायालयामध्ये हे मुद्दे न्यायालयाला पटवून देण्यामध्ये सरकारी वकील कमी पडतात असं नाही वाटत आपल्याला? नक्कीच, कारण सरकारी वकील सरकारकडनं जी बाजू मांडायची होती, ज्या प्रकारची बाजू मांडायला पाहिजे होती त्या प्रकारची बाजू मांडली जात नाही. याचं दुसरं उदाहरण म्हणजे आत्ताच मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं की नाही, आम्ही आता याच्या पुढे चांगले वकील, स्ट्रॉंग वकील देऊ आणि मग हा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो जोर लावून देऊ. हे कधी झालं? 400 वर्ष लागली आम्हाला पुन्हा एकदा मराठ्यांना एकत्र यायला. या 400 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रछायेखाली हा एकत्र असलेला मराठा पुन्हा एकदा लोकांना, ह्या राजकीय लोकांना आता कुठेतरी भीती वाटायला लागली की आता मराठा समाज हा जर एवढ्या प्रकारे आणि एवढ्या शिस्तप्रिय प्रकारे तुम्ही परभणी आणि बीडचे जर मोर्चे पाहाल तर ते विलक्षणीय होते. अतिशय सर्व समाजातून, सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं गेलं. म्हणजे आमच्या ज्या समाजाची
जी आज जी फ्रेम आहे ती फ्रेमवर्क जर आपण बघितली तर बीड परभणीचे जे मोर्चे तशाच प्रकारचे मुक मोर्चा या इथे काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये आपण आपलं पाणी आणायचं आहे, टाकलेला कचरा आपला आपण उचलायचा आहे, म्हणजे इतर समाज बांधवांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता आमचा हा मुकमोर्चा निघणार आहे। आम्ही मुकमोर्चा काढताना हायवेने काढू शकतो, आम्हाला माहिती आहे की आम्ही जर हायवेवरनं आमचा मोर्चा गेला तर इतर जे समाजाचे बांधव आहेत यांना 100% त्रास होणार, कारण रोड अख्खा ब्लॉक होईल याची आम्हाला शाश्वती आहे। कारण मराठा जेव्हा उतरतो तेव्हा एक मराठा लाख मराठा असं उत्तर देतो। याच्यात आव्हान करतानाच आम्ही आव्हान केलेलं आहे की ज्याचा बाप मराठा असेल तोच या मोर्चाला येईल। त्यामुळे मला खात्री आहे की या रायगड आणि नवी मुंबईमध्ये आम्ही हा जो मोर्चा आयोजित केला, मुकमोर्चा आयोजित केला, यालाही बीड परभणी सारखंच यश येईल आणि हा मोर्चा आम्ही यशस्वीरित्या पाहतो। नक्कीच फार मोठा आत्मविश्वास या ठिकाणी गणेशजी व्यक्त करतायत। मी पुन्हा एकदा आता ॲट्रॉसिटी सारख्या महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहे। लबडे साहेब, आपण ॲट्रॉसिटीबद्दल सांगताना सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये कायदा काढून टाकावा ही नक्कीच तुमची मागणी नाही आहे, तर ह्याच्यामध्ये थोडाफार बदल व्हावा, याचा जो शस्त्र म्हणून वापर केला जातो तो होऊ नये। परंतु ही मागणी तुमची अगदी क्रिस्टल क्लिअर वर्तमानपत्रात येत असताना सुद्धा प्रकाशजी आंबेडकर असतील किंवा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले असतील यांच्यात मात्र त्या ठिकाणी वाघयुद्ध रंगलेलं आहे आणि कुठेतरी या मराठा एकत्रीकरणाच्या मूळ मुद्द्याला एक फाटा मिळून हा विषयांतर होतोय असं तुम्हाला नाही वाटत? नाही, मंदारजी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी, कालच मला वाटतं परवा प्रकाश आंबेडकर साहेबांनी देखील सांगितलं की मराठा समाजाचा जो मोर्चा होतोय तो दलित विरोधी नाहीच आहे ना, त्यांची मागणी फक्त ॲट्रॉसिटीचा जो गैरवापर होतोय त्याच्यात दुरुस्ती करण्यात येईल। किंबहुना रामदासजी आठवले साहेबांची सुद्धा मुलाखत बघा, ते सुद्धा सांगतात आम्ही कायदा बदलू देणार नाही, ॲट्रॉसिटी रद्द होऊन देणार, आमची रद्द होण्याची मागणीच नाही। पण ते सुद्धा म्हणाले की जर दुरुस्ती पाहिजे असेल तर दुरुस्ती झाली पाहिजे असं रामदासजी पण बोलतात। आता त्यांच्यात काय द्वंद्व युद्ध झालं आहे त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। मराठा समाज आज एकच विचारामध्ये आपले मोर्चे काढायचे, शांतीत मोर्चे काढायचे ना, आमच्या मागण्या ज्या सरळ आहेत, ॲट्रॉसिटीचा गैरवापर टाळावा, आरक्षण लागू करावा आणि जे कोपर्टीमध्ये जे हत्याकांड घडले त्या नराधामाला फाशीच्या तख्ता परत पोहोचवावा आणि शेतीला आम्ही भाव द्यावा शेतकऱ्यांच्या, जेणेकरून आत्महत्या थांबवाव्यात, ही एवढी माफक अपेक्षा घेऊन आज समाज पुढे चाललेला आहे। त्यामुळं ते इतर नेते, इतर नेतृत्व कुणाचं काय करतं त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आज मराठा समाज संपूर्ण रस्त्यावर उतरलेले आहे, मुकमोर्चे काढतात, कुठली घोषणाबाजी नाही, कुठं दगडफेक नाही, कुठे जाळपोळ नाही, कुठला नेता नाही, कुठे नेतृत्व नाही, समाजच समाजाचं नेतृत्व करतोय। आणि म्हणून हा शांतीचा संदेश घेऊन आम्ही शेवटच्या काळामध्ये मुंबईमध्ये साधारण 1 ते 1.5 करोड लोकांचा मोर्चा मुंबईमध्ये होणार आहेत। म्हणून मी आज देखील इथे खारघर ते कोकण भवनला जे मोर्चा होणार आहे त्यात देखील आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत। जे परभणी उस्मानाबादहून जे मोर्चे निघाले त्याच प्रकारचा मोर्चा इथे देखील होईल। फ्रेम एकच ठेवलेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, नेतृत्व नाही, कोण नेता नाही, आपणच आपले नेते, आपणच आपलं नेतृत्व घेऊन तिथे जायचं आहे। तिथं माझ्या भगिनी येतील, माझ्या माता पिता येतील, सगळे तिथे ठरलेले आहे। कोणी तिथे फक्त 5 भगिनी जातील, निवेदन देतील, एक महिला कोणतरी एक विद्यार्थिनी आक्रोश वाचून दाखवेल आणि मोर्चा तिथेच संपेल। अशा प्रकारचा शांततेचा संदेश घेऊन बौद्धचा जो शांततेचा संदेश आहे हा संदेश घेऊनच आम्ही पुढे चाललो। त्यामुळे दलित बांधवांनी वगैरे असं कुठंतरी कोणतरी बोलतो म्हणून त्याच्यात गैरसमज करून घेऊ नका। मराठा समाज कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही। सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी हे आंदोलन नाही, हे आंदोलन अत्यंत फोकस्ड ॲप्रोच घेऊन आहे। या आंदोलनामध्ये शिस्त आहे, या आंदोलनामध्ये संयम आहे, किंबहुना या आंदोलनामध्ये आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे अशी एक जिद्द आहे। हेच या ठिकाणी सांगतायत लबडे साहेब। ही चर्चा अशी सुरू राहणार आहे। मराठा समाजाचं एकत्रीकरण का यावं लागलं रस्त्यावरती, या सगळ्या गोष्टींच्या इतिहासात आता आपण डोकावणार आहोत, याच्या पाठीमागच्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करणार आहोत। अर्थातच हे सगळं एका ब्रेकच्या पलीकडे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद, थेट संवाद। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झाले एक अद्ययावत व प्रशस्त दालन। दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता।
दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स. इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स. मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे. सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेलमधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर. शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल. फोन 02227454411. नमस्कार, स्वागत आहे आपलं संवाद थेट संवादच्या आजच्या विशेष कार्यक्रमात. मंडळी, मोर्चा आंदोलन म्हटलं की ते बटबटीत कसं होईल आणि मीडिया त्याची जास्तीत जास्त दखल कशी घेईल अशीच कार्यकर्त्यांची आणि आंदोलन करायला सांगणाऱ्यांची मानसिकता असते. परंतु या ठिकाणी मात्र काही वेगळंच पाहायला मिळतं आहे. घोषणा नाहीत, तुम्ही केलेला कचरा तुम्ही स्वतः उचलायचा, लाखोचा मॉब असून सुद्धा कोणी भाषणं करत नाहीत. अत्याचार झालेली मुलीची प्रतिनिधी म्हणून एक शाळकरी विद्यार्थिनी येते, तिच्या भावना बोलून दाखवते आणि हा क्राऊड शांतपूर्ण मार्गाने आपापल्या घरी निघून जातो. हे असं अघटित घडतंय. महाराष्ट्रात यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. हे दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. हे का घडतंय? कारण याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे अत्याचाराची, याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे नाकारले जाण्याची, याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे की ह्या समाज मनावरती कायम मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडण्याची एक अनाहूत जबाबदारी टाकल्याची. अर्थात ही मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडताना समाज कुठेही वाकला नाही. परंतु गणेशजींनी अत्यंत समर्पक भाषेत सांगितलं की आता मात्र समाज जीर्ण झाला आहे, त्याची क्षमता संपली आहे आणि क्षमता संपल्यावरती अशा व्यक्तीला कुठे ना कुठेतरी हातभार लावावा लागतो आणि हा हातभार हा त्या आरक्षणाच्या माध्यमातून असू द्यावा, ही एवढीच, अगदी एवढीच मागणी आहे. या मागण्यांसाठी आज मराठा समाज रस्त्यावरती उतरतोय. गणेशजी, ही मागणी घेऊन रायगड आणि नवी मुंबईचा संयुक्त मोर्चा या ठिकाणी काढण्यात येतोय. कसं काय नियोजन आहे, काय सांगाल दर्शकांना? हा मोर्चा मुळात 21ला सकाळी 11 वाजता उत्सव चौक खारघर या इथून सुरुवात होणार आहे. जो आतला सर्व्हिस रोड आहे, DY पाटीलच्या मागचा जो सर्व्हिस रोड आहे, त्या सर्व्हिस रोडनीच आम्ही सर्वजण CBD पर्यंत चालत पोहोचणार आहोत. मोठ्या संख्येने तिथे मराठा समाज उपस्थित राहणार यात दुमतच नाही. हे सगळं होत असताना आजही इतर मोर्चांना जसं नियोजन केलं जातं, मग तिथे एखादं स्टेज बांधणं, तिथली साऊंड सिस्टीम, ती साऊंड सिस्टीम सर्वत्र पोचणं, हे सगळे प्रकार पाहिले जातात. आमच्या इथे तसा कोणताही प्रकार नाही. येणारा प्रत्येक मराठा हा स्वतःच्या डाव्या हातावर एक काळी फीत लावून येणार आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या विभागात ज्यांना ज्यांना उत्स्फूर्तपणे वाटतं आहे त्यांनी त्याप्रमाणे ठरवून आपला ड्रेस कोड ठरवलेला आहे. एक भगवा पताका, भगवा झेंडा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या हिंदवी स्वराज्यावर स्थापन करताना वापरला आहे, तो तशा प्रकारचा झेंडा, काही निषेधाचे काळे झेंडे आणि मूक मोर्चा असणार आहे. ह्या मोर्चात बीड आणि परभणीला ज्याप्रमाणे मोर्चे काढले गेले त्यामध्ये पहिल्या लाईनमध्ये सर्व शाळकरी मुलं, आमची त्यावेळेला यापुढे आमचे आव्हान करतीलच, त्या आव्हानामध्ये असंच असणार आहे की शाळकरी मुलं ही पुढे उभे असतील, त्याच्यानंतर डॉक्टर्स, वकील यांच्या फळ्या असतील, कॉलेज स्टुडंट्स असतील, माता भगिनी असतील आणि मग त्याच्यानंतर उरलेला सर्व मॉब असेल. या मॉबमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग नक्कीच असणार आहे, कारण हा जो अत्याचार घडलेला आहे तो एका महिलेवर घडलेला आहे. आमच्या महिलाही सांगताना तेच सांगतात की हा अत्याचार आज आपल्या मराठा समाजाच्या महिलेवरती घडला, उद्या तो इतरही समाजावर घडू शकतो, तर घडू नये याच्यासाठी हा मूक मोर्चा. आणि हा मूक मोर्चा काढताना येणाऱ्या भगिनींना त्यांच्याही कुठे कशालाही धक्का न लागता हा मोर्चा यशस्वीरित्या पार पाडायचा आहे. त्यामुळे तिथे कोणती कमिटी नसणार आहे, समिती नसणार आहे,
येणारा जो मराठा येणार आहे तो स्वतःच्या जबाबदारीवर आणि स्वतः आम्ही जी आचारसंहिता इतर सर्वत्र पसरलेली आहे त्या आचारसंहितेला धरूनच तिथे पोचणार आहे. तिथे पोचल्यानंतर पण ज्यावेळी सभा होणार आहे एकच मुलगी तिचा आक्रोश हा सर्व समाजापुढे मांडणार आहे. तो आक्रोश वाचून दाखवल्यानंतर एक 5 शाळकरी मुलीच ह्या आज जाऊन आत्तापर्यंतचं जे 2 मोर्चे झाले 3 मोर्चे झालेत या मोर्चामधली फ्रेम ही अशी आहे. आमचे बॅनर्सही ठरलेले आहेत. या बॅनर्समध्ये कोणाचंही नाव नाही, कुठल्याही माणसाचा फोटो नाही, अशाच प्रकारचं फ्रेमवर्क ठरलेलं आहे. कोणीही कुठेही पेपरमध्ये जरी जाहिरात दिली तरी शक्यतो आमचं पत्रकारांना सांगणं असतं की तुम्ही पेपरमध्ये जाहिरात दिल्यानंतर कोणाची नावं टाकू नका. पण ठराविक कालावर पत्रकारांना पण अडचण आहे, कारण हे सांगितलं कोणी हे सांगण्यासाठी एखाद्या कोणाचं तरी मग एखाद्या कोणाचं तरी नाव टाका. पण पुन्हा एकदा सांगतो, आज हे जे मोर्चे होत आहेत हे मराठा समाजाने जी खतखत आहे, इतक्या वर्षाची जी खतखत आहे ही आज कुठेतरी उफाळून आलेली आहे. या उफाळून आलेल्या खतखतीमुळेच हे मोर्चे तयार झालेले आहेत. आणि या मोर्चाचं मुकमोर्चाचं कोणीही नेता नाही आहे, कुठल्याही राजकीय पक्षांचा कुठल्याही राजकीय लोकांचा याच्यासाठी सपोर्ट नाही आहे. हा उत्स्फूर्तपणे निघालेला मराठ्यांसाठी काढलेला मोर्चा आहे. मराठ्यांसाठी काढलेला हा मोर्चा, अर्थात या मोर्चा संदर्भात लबडे साहेब आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आणि काय आवाहन कराल? आता नियोजन कसं आहे आणि कसं असेल त्याबद्दल गणेश कडू साहेबांनी सांगितलेलंच आहे. माझं सर्व मराठा समाज बांधवांना विनंती आहे किंवा मला आव्हान आहे की येत्या 21 तारखेला आपण जे नियोजन केले, जे संयोजन केले त्याप्रमाणे 11 वाजता सर्वांनी खारघर येथे उपस्थित राहावं. आपल्या न्याय मागणीसाठी आपण हा मूकमोर्चा घेतोय. मूकमोर्चामध्ये किती ताकद असते, कालच्याच मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की हे मोर्चे मूक असल्यामुळं आमची जबाबदारी वाढलेली आहे. म्हणजे मूकमोर्चाची ताकद काय असते आपण दाखवून दिलं आहे. आणि आपण शांततेने मोर्चे जे बीड उस्मानाबादपासून जे चालत आलेले आहेत त्याच प्रकारे हा मोर्चा देखील आपल्याला तिथून काढायचा आहे. कुठेही गालबोट लागता कामा नये आपल्या या मोर्चाला. अशा प्रकारची सगळ्यांनी खबरदारी घ्यायची. पुन्हा एकदा मी आपल्याला मराठा समाज सर्व बंधू भगिनींना आवाहन करतो की सर्वांनी या, सर्व मिळून या, शांततेत या आणि आपली ताकद या रायगडवासियांची इथे एक दाखवून द्या. ज्याचा बाप मराठा असेल तो या मोर्चामध्ये दिसेल, एवढंच मी यावेळी सांगू इच्छितो. मंडळी, आपण जेव्हा इतिहासात डोकावतो तेव्हा मला एक किस्सा आवर्जून या ठिकाणी आठवतोय. ते म्हणजे अहमद शाह अब्दाली. अफगाणिस्तानातनं आलेला हा एक परकीय शत्रू जेव्हा मराठ्यांच्या फौजा धडका देत होत्या, आज महाराष्ट्रातनं उठून दिल्लीचं तख्त राखताना मराठ्यांना किती त्रास होतो असेल याचा आज आपण अंदाज करू शकतो. कारण आज आधुनिक साहित्य असताना सुद्धा तिकडे प्रवास करताना आपल्याला घाम फुटतो. तेव्हा या अहमद शाह अब्दालींनी एक अत्यंत समर्पक वाक्य सांगितलं होतं की हे मराठे नक्कीच जादूटोणा जाणत असतील. जिथे कुठे बघावं, जिथे अपेक्षा नसेल तिथे हे मराठे कसे काय पोचतात. आज मराठा समाजाने काढलेला हा मूक मोर्चा आणि जितक्या मोठ्या संख्येने मराठा समाज शांतताप्रिय पद्धतीने एकत्रित येतोय, अहमद शाह अब्दालीचं ते वाक्य प्रत्येकाला या ठिकाणी आठवत असेल की ह्या मराठा समाजाला नक्कीच काहीतरी जादूटोणा आठवत असेल. गमतीचा भाग आलाहिदा, मराठा समाजावरच्या अन्यायासाठी मराठा समाज ज्या पद्धतीने एकवटतोय ते खरोखर कौतुकास्पद आहे. आंदोलनाची मी तर म्हणेन की एक आधुनिक दिशा मराठा समाजाने या संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दिलेली आहे की आंदोलन कसं असावं त्याचं आदर्श उदाहरण हे आहे. संवाद, थेट संवादचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे जरूर स्क्रीनवरती दिसणाऱ्या ईमेल ॲड्रेसवरती किंवा आम्हाला फोन करून आपण कळवा. मराठा समाजाचं एकत्रीकरण, मराठा समाजाचं हे अनोखं आंदोलन आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जमा होणारे आमचे मराठा समाजाचे बांधव यांच्यावरती केलेला हा विशेष कार्यक्रम आणि या विशेष कार्यक्रमामध्ये आपली मतं मांडण्यासाठी आल्याबद्दल कडू साहेब, लबडे साहेब आणि ठाकूर साहेब आपले शतशः धन्यवाद.